धर्मवीर संभाजीराजे चैरिटेबल ट्रस्ट के अध्यक्ष दत्ता गंघाले के नेतृत्व में श्री धर्मवीर चैरिटेबल ट्रस्ट द्वारा स्वयं पुनर्विकास मार्गदर्शन शिविर और चर्चा सत्र का आयोजन सीवुड सेक्टर 42A स्थित मातृ मिलन विकास केंद्र में आयोजित किया गया, जहां इस अवसर पर स्वयं पुनर्विकास पर मार्गदर्शन और चर्चा करने मुख्य तौर पर उपस्थित थे गृह निर्माण और क्षेत्र विकास प्राधिकरण के पूर्व अध्यक्ष प्रोफेसर चंद्रशेखर प्रभु। साथ ही उपस्थित थे धर्मवीर संभाजीराजे चैरिटेबल ट्रस्ट के अध्यक्ष दत्ता गंघाले, भाजपा पदाधिकारी विजय घाटे, धर्मवीर संभाजीराजे चैरिटेबल ट्रस्ट के पदाधिकारी कैलाश तरकसे, सुधीर यादव, विकास नलावड़े सहित असंख्य नागरिक। बता दें कि सीवुड पश्चिम विभाग में सिडको द्वारा निर्मित कुल 32 हाउसिंग सोसाइटियां हैं, जहां अक्सर स्लैब गिरने और उससे घायल होने की असंख्य घटनाएं घट चुकी हैं और इसीलिए नागरिक आज पुनर्विकास की मांग कर रहे हैं। ऐसे में प्रोफेसर चंद्रशेखर प्रभु ने सभी रहवासियों को मार्गदर्शित करते हुए रहवासियों को सेल्फ रीडेवलपमेंट के फायदे, कानून की जानकारी, सेल्फ रीडेवलपमेंट के नियम और तकनीकी पहलुओं से रहवासियों को रूबरू करवाया। इस दौरान न केवल सीवुड बल्कि नवी मुंबई के विभिन्न नोड से आए रहवासियों द्वारा स्वयं पुनर्विकास को लेकर पूछे गए शंका और उनके सवालों का प्रोफेसर चंद्रशेखर प्रभु ने जवाब देकर उनकी शंकाओं को दूर किया। इस दौरान मीडिया से बात करते हुए दत्ता गंघाले ने कहा कि आज उपस्थित सभी रहवासियों ने सेल्फ रीडेवलपमेंट को मंजूर किया, जिसका उन्हें आनंद है। सेल्फ रिडेव्हलपमेंट म्हणजे स्वयं पुनर्विकास तज्ञ आणि स्वयं पुनर्विकासाचे जनक जरी ज्यांना म्हटलं तरी हरकत नाही, असे माननीय श्री चंद्रशेखर प्रभू साहेब यांचं व्याख्यान या सीवुडमध्ये आयोजित करण्यात आलेलं होतं। सीवुडमधील 32 सोसायटी आहेत, या ज्या ठिकाणी आज मोडकळीस आलेल्या आहेत। दररोज आपण बातमी बघतो की एक स्लॅब पडला, हॉलमधला पडला, किचनमधला पडला, अशा बातम्या येतात। मग निवेदनं दिली जातात आणि आता इथून पुढचं सगळं राजकारण ज्यांना करायचं आहे ते त्याचं राजकारण करतात, पण खऱ्या अर्थानं मग त्या ठिकाणी मग तिकडे C2 कॅटेगरीमध्ये टाकतात। C2 कॅटेगरीमध्ये टाकून नंतर बिल्डरकडे जाण्यासाठी प्रवृत्त करतात। ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या वास्तव काय आहे हे वास्तव कळावं यासाठी चंद्रशेखर प्रभू यांचं व्याख्यान या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं आणि सांगण्यास आनंद वाटतोय की इथे उपस्थित सर्वांनी स्वयं पुनर्विकासाला मान्यता दिलेली आहे आणि बऱ्याच सोसायट्यांनी आमच्याकडे चंद्रशेखर प्रभू यांनी हे स्वयं पुनर्विकास करून द्यावा अशी सुद्धा या ठिकाणी मागणी केलेली आहे। खऱ्या अर्थानं ह्या आमच्या चर्चा सत्राचं हे फलित आहे असं म्हणलं तर ते वावगं ठरणार नाही। खऱ्या अर्थानं इथल्या सिडकोमध्ये राहणाऱ्या मध्यमवर्गीय गोरगरिबी जनतेला त्यांचं हक्काचं घर मिळवून देण्यासाठी माननीय श्री चंद्रशेखर प्रभू साहेब आणि हे मार्गदर्शन करणार आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांना घरं उपलब्ध होतील। आता ही स्वयं पुनर्विकासाची चळवळ नवी मुंबईमध्ये नेण्यासाठी आम्ही इथून पुढे सुद्धा करणार। आज या ठिकाणी सीवुड बरोबर काही सानपाड्यामधले लोक आले, काही बेलापूरमधले लोक आले, आमच्याकडे असं शिबिर होईल का अशी त्यांनी यावेळी मागणी केली। कदाचित नवी मुंबई स्तरावरती स्वयं पुनर्विकासाची चळवळ या निमित्तानं उभी राहील आणि खऱ्या अर्थानं जनजागृती होईल आणि बिल्डर मुक्त पुनर्विकास या नवी मुंबईमध्ये होणं शक्य आहे, ते या निमित्तानं पुढे आलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।